हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् अद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेत यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालचे दिवसाक सनत सुजात ऋषीनं धृतराष्ट्राक ता निमगिल्ले सर्वै संदेह प्रश्न म्हणटा पळय ताका पळय समजावन उत्तर दिल्लें जाल्यार ते कितले धृतराष्ट्राला मात्या गेली म्हणना तागेले मात्यान ते एकची हांव चुकी केला म्हणलें वय जाल्यार पुत्र मोह ताका सोणा हांव केलेली चुकी म्हूण सांगच्याक म्हगेले चेडवां कसले बाज्य तुवें पांडवाल निमती म्हणलेलें एक चिंते रे. पांडवांनी कसं उत्तर दिला कसं जवाब दिला संजयाला की ते ऐकू थंय ताका एक नमने मनान तो भारी कळवळ तशी तो धृतराष्ट्र सनात सुजातान कसं सांगला रे मागीर 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 तागेलें मन तांतून नांचिना. सनात सुजातांक कळ्ळें तांणी अंतर्धान जालींच की मागीर तितली जावका जाल्यार रे धृतराष्ट्राक पाल्ली चला ताका वंदी मागद स्तुती पाठक म्हळ्यार ताका दोळ लागला एक चूर न्हीद पडटा म्हणटना पल्ली चले वंदी मागद पुराय आयलींची कळ्ळें जाल्ल्या रे ताका एक पण हांव खंय आसा म्हूण म्हणलेलें वरी जाल्ला जाग जाता म्हण तितली लायक न्हीद पडला ताका. तशी सकाळीची स्तुती पाठक पुराय येवन ताका जागयताची कडेरी एक निमगीत तो संजय येयला वय म्हणून तांकां कसं म्हणून गोतना कळ्ळें वय कडेर पडिल्ल्या रे द्वारपालक म्हणटा गोतना संजय येयला केन्ना म्हणून जाल्यार वचून पळोवन येवका हांव म्हण जैत वचून पळोवन यो आयला म्हूण जाल्यार विदुराक येवका म्हणून सांगता म्हणून हो हागेले स्नान पुजा अग्निहोत्र हे पुरे करून म्हळ्यार ताका सहाय्यक पुरोहीत आसा त्या पुरे करून वापस तागेले अंतपुराक येता वापस द्वारपालकाले निमगिता संजय येयलो मेगेल्या उल्लोच्याक म्हूण सांगून कडेरी हंचाण संजयो आयला तो म्हणटा हांव हांग येता खंय सभेन तूं येता थंय कसं सांगला त्या पुराय थंय सांगता म्हूण सांगून कडेरी पुराय जनाय सभाभवना येताची सर्व दुर्योधनाल पक्षाक युद्ध करूं म्हूण येईल राय पुरे सभाभवनान तो प्रवेश करताची पांडवान कसं सांगला म्हूण ऐकू का म्हूण सांगून आनी कितलीकी जना त्या जाल्यार कितलीकी जना उत्तर कसं तांगेलें म्हूण एक मनांत आसल्यार कितलीकी जनाक तांणी धर्मार्थ पुरे साधन केलेलें तशी तांगेलें उत्तर छंद आसतलें कसं की एक चांगल्या विशयी सांगतली तांणी ते पुरे ऐकूका गेलेले म्हूण सांगून सभा मंडपा प्रवेश केलेलो मस्त जनसच हंचाण भीष्मो द्रोणो कृपू शल्यू कृतवर्मा जयद्रथो अश्वत्थाम विकर्ण हांणी मात्र न्ही कळ्ळें शकुनी आशिल्लो दुस्सह आशिल्लो कर्णूय आशिल्लो अशी मस्त सकडी राय मेळ्ळ्यांची शकुनी दुस्सहू कर्णू दुशासनू तांणी दुर्योधना सोडना कळ्ळें ओटू तांणी प्रवेश केले एकक एकक राय तरसची तांकां म्हूण दवरलेले श्रेश्ठ आसनार पुरे बसलींची कडे द्वारपालकू थंय येयलो आनी म्हणलो अयं स रथ आयाति यो आसीत् पांडवान प्रति दूतो न स्तूर्णमायातः सैंधवै ही साधुवाहिभिः पळय पांडवाल्याक पेटयला रथ आयला म्हळ्यार
तांतू संजय आयला म्हूण गेले नवे म्हूण म्हणटना संजय तेद भितरी रथार दुखून देवनी सभा मंडप प्रवेश करतकय आणि सर्व जना उद्देश करून सांगतकय तुम्ही लेखील वरीची आव पांडवाला वचून तुमगेल दूत जाऊन वचून गून येयला पांडव तुमक पुराजनातांनी यथायोग्य अभिनंदन केला. यथायोग्य अभिनंदन म्हळ्यार मालगड्यांक नमस्कार सांगचे, धाकल्यांक प्रीती सांगचे, ते यथायोग्य म्हणचे. तशी पुरे प्रायेच्यांक तांगेल प्रायेक अनुगुण जावन कुशल प्रश्नांनी निमगिला. तशी आव धृतराष्ट्रान सांगील तशी वचून त्यांनी कसं सांगला धृतराष्ट्रानं तशीची आव वचून तांगेला सांगले. यथावत त्यांनी उत्तरही दिला. ते उत्तर तुम्ही मनाक तुम्ही आता म्हाका ओप्पीक दिल्ल्या रे आब सांगता म्हूण सांगून म्हणटा तो कळ्ळें. कडेरी धृतराष्ट्र संजयाक निमगीतकय संजया पळय हंग पुरे राय सत्नवे तांगेल्या द्राका सांगतू धनंजयाल उल्लयल्वे तूं ताण कसं सांगलें म्हूण. सुरवेक धनंजयाल विशयी निमगीत म्हळ्यार तागेल पुत्ताल बैरी धनंजयाक खूब येसांनी धनंजयाल ಒಟ್ಟು युद्ध करच्या कोणाकय साध्य जायना म्हूण गोतच न्हू ताका. ताजे खातीर सुरवेक धनंजयाल विशयी निमगीता. धनंजय म्हळ्यार अर्जुन ताणें कसं सांगलें म्हूण हो सांगता. धनंजयो उरलो काजेल्यार ताणें युधिष्ठिराल अनुमती घेवन केशवाल समक्ष मारी म्हळ्यार कृष्णाल समक्ष मारी सांगला. कळ्ळें. दुर्योधना सम ऐक अर्जुनान कसं सांगला म्हणून तूच आतां सुरवे आयकोका जाल्ला. कित्याक म्हळ्यार अर्जुनाक तो कितलो बलिश्ट म्हणून गोतच न्हय. तो कृष्णाल लागीं बैसून मेगला म्हणला ताणें संजया आवत सांगची उत्तर तूं दुर्योधनाले वचून अवश्य जावन सांगका कसले म्हूण म्हळ्यार पळय त्या वेळाक दुर्योधनाले तूं सांगतना थंय तो सूत पुत्र कर्णस पळय ताणें सुका दोग जनांनी सम आयकोका. आतां खंयचे खंयचे राय पुरय दुर्योधनाले पक्षा राबून आमगेल ಒಟ್ಟು युद्ध करूक आयलेंच की तांणी आयकोका. तशें पुरा जनाल समक्ष मानतो आव उलयलें उतर सांगका म्हूण म्हणटा पुराय जनाल तोंड एक नमने बावले इते कडेरी म्हणटा तो अर्जुनान कसं सांगलें गोतसवे पळय युधिष्ठिराक धृतराष्ट्राल पूत दुर्योधनच पळय ताणें राज्य बी वापस दीनी म्हूण जाल्यार फुडल्या धृतराष्ट्राल चेडवान म्हळ्यार दुर्योधन दुशासनादियागी पुरय तांणी पूर्वजन्मांत कसं केल्ला पळय पापकर्म तें वरली म्हणल्याक म्हळ्यार पापकर्म वरचें म्हळ्यार सांगूच पापकर्म सोरोचे सोरोका जाल्यार हे जन्म जाव आसूका न्हय म्हळ्यार पापकर्म तशी वर्त तांगेले म्हूण म्हळ्यार तांणी मरताची म्हूण सांगून म्हणलेलो अर्थ कळ्ळें. आनी की सांगता तो कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय आतां युद्ध कोरका म्हणली कुडलें युद्ध करूं तांणी तयार जाल्ल्यांची म्हूण म्हणली कुडलें सुलभस म्हूण लेखचें नाका म्हूण सांग. कित्याक म्हळ्यार तांगेल ಒಟ್ಟು युद्ध करच्याक भीमसेनू अर्जुनू नकुलू सहदेवू कृष्णाल नेतृत्वारी ಒಟ್ಟು जाल्ल्यांची कळ्ळें. तशीच सात्यकी दृष्टद्युम्नू युधिष्ठिरू शिखंडी पूर जनाय तांगेले ऑपोजीट म्हळ्यार तांगेल एदूर पक्षांत राबून युद्ध करताचे कळ्ळें. इतलें सांगता रे दुर्योधनाक आमगेल ಒಟ್ಟು युद्ध करच्याक संतोषच म्हूण जाल्यार भायर लय गेले तो तांणी युद्धा येवची तें आनीकी लायकयता म्हळ्यार युद्धांत आमी खंडीत तांकां सोलसायताची कळ्ळें. आनी कसं म्हूण म्हळ्यार पांडवांक चांग करचे चांग जाता म्हूण म्हळ्यार खातीर तुमी संधी करची नाका कळ्ळें. तांणी संजयाला सांगून पेटयलें कसं न्ही पांडवांनी संधी केल्यार तांकां लायक कित्याक म्हळ्यार हांगा एक रक्षोहिणी सैन्य ಒಟ್ಟು केला म्हणटा पांडव सोलवता म्हळ्यार खंडीत मेगेल चेडवाल तशें पळय दुर्योधन धृतराष्ट्रान सांगून पेटयलें न्हय दुर्योधनानय तशी सांगून पेटयलें न्हय. ताजे खातीर अर्जुन सांगता पांडवांक चांग जाता म्हूण लेखून युद्ध करना नातल्यार शांती संधान केल्यार पांडवांक चांग जाता म्हणून तशी सांगका म्हूण ना तुमी. कित्याक म्हूण म्हळ्यार संधान जाल्ल्यार चांग जेवचे पांडवा पशी चड तुमकांची कळ्ळें.
तशें न्हू पांडवाले बरेपणा खातीर आमी संधान करच्याक तयार आसच म्हणून कोणेंय सांगून ओडजन जेवका म्हणना तांगेले हितार्था खातीर संधान कोरका तितलीची आतां आमगेले हितची तुमी लेखला म्हण जाल्यार रे कळ्ळें जायत आमकां हित खंयचें म्हळ्यार तुमगेले ಒಟ್ಟು युद्ध करचें युद्ध भुमिका येयाची म्हूण म्हणलां इतक म्हूण म्हणल्यार धर्मात्मो मिगल अण्णा युधिष्ठिरू तो तुमगेले कुत्सित बुद्धीचे द्यूत खेळणू सर्व कळवून घेवन घोर अरण्यांत मस्त दुःखांत पडलेलो तो वय बे तशीची धृतराष्ट्राल पूतू दुर्योधनूय तशीची कळ्ळें रणांगणांत सर्व प्राण सोणू मस्त दुःखारी तो बाई मृत्यूशय्ये वैरी पडलेलो तो कळ्ळें तशी पडतो तो आमकां कशी मेगेल अण्णाक नेल्यार निद्दा येईल वरीची दुर्योधन मृत्यूशय्येर पडता रणांगणांत आमगेलो ಒಟ್ಟು युद्ध आयला रे तशें जावन पळय आमगेले खातीर तुमी संधान करचें नाका तुमगेले खातीर तुमी संधान कोरका म्हूण सांगून आनीक कसो म्हूण म्हळ्यार तुमगेलो दुर्योधन अन्याय प्रवृत्तीचो म्हणटना ताका सद्गुण खंयचे येसवे ना न्हय जाल्यार एक रायाक सर्व सद्गुण आसल्यार तो मस्त काळ राज्यभार करता म्हूण म्हळेली प्रती पुड दुखून आस म्हणटना हें दुर्योधन कांय गूण नातिलो ताणें कितले काळ म्हणून राज्यभार करचें आसा कांय ना तशें जाल्यार आमगेले युधिष्ठीरच पळय ताका सर्व सद्गुण आसा आनी हें कौरवान नाका जाल्लें कर्म केलें रे तागेले प्रती ताका मस्त बादीन खाल्लें रे ताका मस्त दुख्ख येयलें रे तो दृढ मनारी आसा तशें जावन आमगेले युधिष्ठीरूच राज्यभार करच्याक योग्य म्हूण सांगून आमी हांव सांगता आनीक म्हळ्यार युधिष्ठीर भारीची धर्मबुद्धीचो ताणें ताका रान्ना राबून अभ्यास केला तशें ताणें सांगिल्लें बरी बरें भावंडस्ता देखून तुमी पांडवान वपास वचून रानांत राबची लायक म्हूण म्हळें अर्थारी संधानाक तुका पेटयला न्हू संजया थंय तागेले वचून सांग कोणा लेगी दुर्योधना दिल्यांगी पुरजना लेगी तांगेले वचून सांग तूं कसं न्ही म्हूण म्हळ्यार आमगेले अण्णा युधिष्ठिरू शांत मनाचे वय जाल्यार 12 वर्ष पर्यंत मनोनिग्रह कोरून 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 कोप म्हणलेले पुरे दमन करून घेतला खंयचे वेळार तो कोप स्फोट जाता म्हणना ते स्फोट जातना ताणें ते कोप पुरे कौरवांक गेले वैरी सोडचे घोर युद्ध जाता खंडीत हें युद्ध जेवचें म्हणलेलें म्हणटना 4 दिकांनी उज्ज पडतना कशी मध्यंतू लासून वताची सोडून घेवन वचचें जायनाशी तशीची तागेल कोप म्हणलो 4 दिकाची उज्जुशी दुर्योधना वैरी पडचें आसा तेच्यान केवल ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ भितर दुर्योधनाक युद्धांत सल्वानकी संहार करून की ते राज्य आमी पावची जाता तशी पळय त्या वेळाक सर्व जन ಪರಿತಾಪ जातले त्या आमी पांडवांगेले ಒಟ್ಟು युद्ध केलें जाल्यार ಮಿಂಚಿ ಹೋದ ಕಾಲಕ್ಕೆ ಚಿಂತಿಸಿ ಫಲವಿಲ್ಲ म्हणटा पळय दुर्योधन नाश जाली नंतर कोणा बुद्धी येयल्या कसं जेवचें आसा दुर्योधन ना जालें न्हय रायूय ना जालें न्हय तशी आनीक कसं म्हूण म्हळ्यार आमगेले बदीन भीमूय आसा सहस्र अस्ती ಒಟ್ಟು एकपंत युद्ध करून अस्तीक मारून घालतलो तितलो पराक्रमी तो तागेले राबची तसले कोणीची दुर्योधन अल्पक्षांतू ना म्हणून ताका दुर्योधना वचून सांग म्हूण म्हणटा आनीक कसं म्हूण म्हळ्यार पळय भीमू कोपलो म्हूण जाल्यार तो तेसलेक दुरभिमानी जालेलो दुर्योधनाक तण लासून घालता पळय अग्नी तशी तो गड भितर भस्म करून सोडता तितले कोप येता ताका मेगे विशय जाले भीमाल विशय जाले नकुलू तो समर्थ रथीको तो सहस्र संख्येर रथ येद्र आयल्यार तो सर्व रथ पुड्डी करून रथिकांक मारून तोचे गेलवता युद्धांत तसलो तो नकुली केन्ना युद्ध करचें म्हूण राखून बसला तांकांय अरण्यांत न्हिदून हांतूळ ना हें ना तें ना सूख ना कंदमुल्ल फल खावन खावन तांकांय पुरो जालें आमगेलें राज्य आमकां मेळका म्हूण म्हळेलें आशे रसाची नकुल आनी सहदेव कळ्ळें तशें जावन तुमी पांडवांक लोट संधान कर न्ही म्हूण जाल्यार पांडवांक कसलें चांग जेवचें ना जाल्यार तुमकां वायट जाता म्हळेलें खंडीतची म्हूण म्हणलेलें अर्थार अर्जुन सांगता आनी म्हणटा आमगेलांतू अभिमन्यू आस
कृष्णाले नेतृत्वारीची तो युद्ध केल्लो युद्ध शिक्षण शिकिलो कळ्ळें. तशी म्हणटना अस्त्रविद्येंतूय कृष्णान ताका महानिपूण कोण सोडला. तशी म्हणटना अभिमन्यून युद्ध आईल पळिल्ल्यारीची दुर्योधन पश्चाताप पावता हांव कसलें युद्ध जायत म्हणलें म्हूण सांगून तशें जावन नाक्का हें युद्ध नाक्का म्हूण सांग. आमगेल चंगा खातीर न्ही, पांडवाल चंगा खातीर न्ही, कौरवाल चंगा खातीरची हें युद्ध नाका म्हूण. कित्याक म्हळ्यार पांडवाल बदी न्ही, तुमगेला म्हण की अक्षोहिणी सैन्य नाशच्या पुरो जाल्यार 7 अक्षोहिणी सैन्य खंडीत आस. कितले लायक सकडी सैन्य रथी कसा गोतस्व्या म्हळ्यार श्वेतकुमडलो महारथी विराट रयलो सुर्वेपूत तो आमगे लोटू युद्ध राबला. मागीर शिखंडी कोण शिखंडी भीष्मान आमगेल पितामह भीष्मान कोण येयल्यार युद्ध करना म्हूण म्हणला पळय तोच शिखंडी आमगेल पक्षा येवन राबला. मागीर दृष्टद्युम्न तोय काही सामान्य न्ही, द्रोणाचार्या लागीं सर्व विद्य शिकिलो. ताणें दृष्टद्युम्नान शिखंडीन तशीची श्वेतकान पुरय सर्व रथिकाले समक्षम येद्रा वचून राबली म्हणजे तांकां पळोवनूची दुर्योधनादी जन भित्ताची युद्ध करच्याक. मात्र न्ही दृष्टद्युम्न एकलो पुरो समर्थ तो बाण सोडचे विशयांत समर्थ धनुर्धारी तो आनी तितली मान न्ही कितली की सकडी श्रेष्ठास्ती श्रेष्ठ राय सात्यकी म्हूण येत उडका ससवे निमगी दुर्योधनाक. तसले सात्यकील तसले यदुवीरय आमगेले पक्षांत तसची म्हूण म्हणटना तांतूय सात्यकीन रणोत्साहान युद्धभूमी प्रवेश केल्ले म्हूण जाल्यार सिंह आयलो ताजी वासाणीनाची कोळ सगळेच गायची हिंड धांवता पळय तशी सात्यकीन युद्धभूमी प्रवेश केल्ले कुडले सर्व जन तुगेले पक्षाचे दुर्योधनाल पक्षाचे सर्व जन धांवताचे म्हूण सांग म्हूण सांगता. अशी कितले जन आसाचे आमगेले पक्षांक म्हूण म्हणलेले विशय अर्जुनान सांगला म्हूण सांगून संजय धृतराष्ट्राल समक्षम पूर जनाक सांगता. मागीर एक विशय सांगतो कसो न्ही म्हूण म्हणल्यार हांवें युद्धान येताना मिगेल रथ मिगेल गांडीव धनुसु मिगेल उट्टू कृष्ण सारथी जावन तागेले दिव्य जावन आशिल्ले पंचजन्य शंख कळ्ळें हे पुरे पळयतना मिगेल रथाक म्हळ्यार कृष्णाल रथ तो ताका 4 दिव्य अश्व बांदिला. मिगेल अक्षय बत्तळी कायस देवदत्त शंकस हे पुरे पळयतना तेदनाची दुर्योधना भयन जेवच्या शूर जाता. मागीर युद्ध शूर केले नंतर त्या युद्ध शूर केलेले म्हणलेले विशयाक तो भारी परितपन करता कळ्ळें. तशी धृतराष्ट्राले पुत्ताक म्हळ्यार कोण दुर्योधनाक भारी पश्चाताप जातले. आनी एक कसो न्ही म्हूण म्हणल्यार एक दीस एक विशय सांगतो काय एक दीस हांव मिगेल सकाळचे आहनीक समाप्त कोन्न जेतना एक ब्राह्मण मिगेल लागीं येयलो. म्हणाल तो अर्जुना तुगेल निमती म्हाका एक कार्य जेवचें आसा कसो न्ही म्हूण म्हळें एक अति भयंकर युद्ध जाता त्या वेळार तुका खंयचेय जेवो एक 2 विशय हांव तुका सांगता खंयचे जायत म्हूण तुका तुची आलोचना कर. एक कसो म्हूण म्हळ्यार इंद्र तागेले उच्चैश्रवस अश्वार बैसून तुगेले येद्राक वज्रायुध धरून शत्रूंक नाश करत वता. त्या जायत की जेवो शैब्य सुग्रीव असलपुरे घोड आशिल्ले रथारी वसुदेवाल पुत वासुदेव श्रीकृष्ण तुगेले येद्रा बैसून तुका रक्षण करचें जायत. म्हळ्यार 2 ऐकी म्हळ्यार एक वेळ इंद्रान तुगेले येद्रा तागेले वज्रायुध घेवन वचचें आनी एक साक्षात परमात्मान तुगेले रथारी रथीक सारथी जावन बसचें खंयचे जायत तुका म्हूण कडेरी हांव म्हाका इंद्राल पशी कृष्ण जायत म्हूण सांगून
हांव कृष्णाक ऐकी केलेले महेंद्र हांव ऐकी करनी कळ्ळें. त्या ब्राह्मणाला आशिर्वाद की कसं की म्हाका कृष्णूची सारथी जावन मेळ्ळा. देवेंद्राला इच्छा हिची जावन आसच्या पुरो. तशी आनीक कृष्णान युद्ध करना म्हणला न्हय, शस्त्र धरना म्हणला न्हय म्हणून दुर्योधनान लेखला रे. कृष्णान युद्ध कोरका म्हणना. कृष्ण म्हळ्यार रे ताणें मनान अर्जुन गेलवू वो म्हूण लेखला रे पुरो. हांवें गेलवूचें. तागेलो अनुग्रह कोणा आस पळय तो मनीस सर्व जय करून घेता. तशी कृष्णाक युद्धांत कोणेय जय करून घेवचें जाता म्हूण लेखचें नाका. तसलो कृष्ण तो कळ्ळें. आनी कृष्णाक पराजय करचें तसलें कोणेय येत दोळतय जायनीची म्हूण सांगून अर्जुन सांगता. कृष्णाले ಸ್ವಲ್ಪ सकडी पराक्रम सांगोस अर्जुनान कसं न्ही म्हूण म्हळ्यार गांधार देशा योद्धांक पुरजना सलवाईल विशय उडगासस्वे नग्नजीत रायाले सर्व चेडवांक पराजय केलेले गोतस्वे. मागीर रुक्मिणीक कशी ताण भारडिकून घेतले म्हूण म्हळेले गोतस्वे. सुदर्शन म्हणलेले रायाक बंधना दुखून विमुक्त केलेले विशय गोतस्वे म्हूण सांग. निमगे तागे लागीं पांड्य रायाक बागलान मारून ताका संहार केलेले त्या प्रसंग उडगस करकावे म्हूण सांगून दुर्योधना निमगी काशी पट्टण भस्म केलेले कृष्णानाची. मागीर एकलव्य म्हणून लेखलो निषाद रायो ताणें कृष्णाल वटू युद्धा येवन सोलवलेले कृष्णान ताका संहार केलेले हे पुरे उडगासस्वे म्हूण निमगी. कंसा मारला सौभविमानार आसूचे तसले शाल्वरायांक ताणें संहार केला म्हणटना अनेक व्हड विशय खंयचे कसो प्रागज्योतिश नगराचे नरकासुराक मारलेले विशय त्यावेळी उडगास कर म्हण. कृष्ण काही सामान्य नाही. युद्ध करना म्हणले कुडले कृष्ण नुत बसतलो म्हूण सांगून लेखचे नाका कळ्ळें. नरकासुराल वटू युद्ध केला. जरासंधाक कशी मारका म्हूण सांगून मारला कृष्णान सांगून. तशी पळय आनी मान न्हय केन्नाय ताण म्हणूस मम प्राणा ही पांडवा हा म्हूण कळ्ळें. आमगेल वयर ताका तितले मोगस म्हणटना आमगेल पक्षार राबून आमकां बरें जेव म्हूण ताण लेखल्यार आमकां बरें जेता म्हणून सांगता तो. आनीक कसो म्हूण म्हळ्यार पळय हांव युद्ध करतना सुरवेक भीष्मा नमस्कार करूस आचार्य द्रोणांक तशी कृपाचार्यांक द्रोणपुत्र अश्वत्थामाक परे नमस्कार करूनची तांगेले आशिर्वादारी राज्य गेलवून घेवका म्हणले की उत्कट इच्छा दवरूनची युद्ध करता. आनी एक विशय दुर्योधना सांगता कोण पापिश्ट लोक की तांणी पांडवांगेल वटू युद्धार राबलीची म्हूण गेला रे. तांणी कशी वंचनाची म्हूण म्हळेले अर्थ. तशी नुताची युद्ध करचे श्रेष्ठ म्हूण लेखला रे. तांणी नुत तांगेल मरण तांणी आपयल्या बरीच म्हूण सांग. आम्ही तांतूय कितले कश्टारी जीवन केला 12 वर्ष. आम्ही कश्टावर जीवन करतना हांगा धृतराष्ट्राल चेडूं भारी संतोशार जीवन करतर आशिल्लीची कुशीरी म्हूण सांगून आमी आयकल्याची. समवे ते ज्ञाती बांधव न्हय आमी. एक भावाल चेडवान रण्य कश्ट भोगतना आनी भावाल चेडवान सूख भोगले. धृतराष्ट्र कशी हे पळोवन नुत बसलो. समवे आनीक कसं म्हूण म्हळ्यार मनशान केल्ले पापकर्म पापाचें फल दिता. आनीक समाजावन आशिल्ले विशय हांव सांगता. संजया वचून तांगेले सांग धृतराष्ट्राल चेडवांक युद्ध कोरका म्हूण म्हळ्यार आसक्ती आसल्या रे. युद्ध भुमीक तांणी येयला रे. तांगेल्यान तूं एकले वरनाची कळ्ळें. सर्व जन निशेश जावन नाश जाताचे म्हूण सांग. करुणूय मरता धृतराष्ट्राल 100 चेडूय मरताची.
येद्दोळतय तांणी अनुभविसेलेलं आमगेल राज्य आम्ही गेलवनू आम्ही संतोषार आसताची म्हणलेले खंडीत तशी तांकां एक संदेश दिवचे कसले म्हळ्यार युद्धा येवचे पयशे फुडें तुमकां कसं कसं जिवनांत कोरका म्हणलें कार्य बाकी आसलें तें पुरे कर्या बायल चेडो लोटू संतोषारी सुखोपभोग अनुभविसयाचे युद्ध प्रारंभ जाल्ले मागीर तुमगेले सर्वनाश जाल्ले म्हळ्यार खंडीत युद्ध प्रारंभ जावं थंय किल्ले जाय तितले शिंगार कर्या किल्ले जाय तितले चंदायरे जीवन करायचे म्हूण सांगून कोणे अर्जुन सांगून पेटयला तुमकां अर्जुनान म्हूण म्हणटना हे पुरय संजय सांगता न्हय त्या वेळार हे आयकून मागीर तो सांगता असं कसं न्ही म्हळ्यार इतलें पुरे सांग मागीर एक विशय सांग म्हळ्यार पुरो जना मालगड जावन नाशिल्लो भीष्माचार्यची आमकां पळय तांणी पितामह कृपाचार्यची द्रोणाचार्यची अश्वत्थामस आनी विदुरस तांणी पुराय मेगेल हे संदेश आयकल नंतर तांणी कसले एक उपदेश म्हळ्यार कसल कोरका म्हळेलें एक विवेचना दुर्योधनाक सांगताच की तांणी पळोवची जेवो तांणी आमकां कसल कोरका म्हूण सांगताची आमी बद्द जावन आसता ताका पक्कनी तांणी सांगून हे युद्ध राबलें म्हूण जाल्यार दुर्योधनादी सर्वजने दीर्घायुष्य म्हणता जत्ताची म्हूण म्हणटना हे विशय सांगले कुडले भीष्म दुर्योधनाला सांगके दुर्योधना तुका एक प्रसंग सांगता ऐक बृहस्पती आनी शुक्राचार्य दोगजानी ब्रह्माला सेवा करतलीच कळ्ळें त्या वेळाक अग्नी अष्टवसु आदित्य साध्य सप्तर्षी गंधर्व रायू अप्सरेसे तांणी पुरे ब्रह्माला लागीं वचून ताका नमस्कार करून थंय ताका सुतू बसलीच नरनारायण ऋषी त्या वेळा थंय दुखून वत्तरसाची जाल्यार ब्रह्मा लागीं दुखून वतना इतले पुरे जन ब्रह्मा वंदन करून बसल्या तांणी ब्रह्माला तिकड पळयनीची त्या वेळार गुरू बृहस्पतीस न्हय ताका आश्चर्य जावन ब्रह्मा निमगीत कहतो हे पितामहा ते 2 जन महातेजस्वी पुरुष अंजान चमकलीत न्हय कोण तांणी आनीक म्हाका आश्चर्य म्हळ्यार आमी पुरे जन तूची सृश्टी करतलो म्हूण गोतस तुका आमी पुरे जनान वंदन केल्लें अभिवादन केल्लें जाल्यार तांणी कळना नातल्या बरी चमकलीत न्हय म्हाका आश्चर्य दिसलें म्हूण म्हणटना तांणी तो ब्रह्म सांगता की तांणी भारी तेजस्वी जावन आशिल्ले तपस्वी तांणी कळ्ळें मेगेल लोक अतिक्रमण करून वच्चे समीत शक्ती आसा हांकां नर आनी नारायण म्हूण म्हणटाची स्वेच्छेन तांणी तांकां जाय जाल्ले कडेन वचून येताची जावन नरनारायण म्हळ्यार एकच जाल्यार असुरा संवारा खातीर दोनी देहारी आयल्यांचे म्हूण येता म्हूण ते आयकल कुडले इंद्र नरनारायण खंय तपस करून बसल्या पळय थंय तो धांवलो कित्याक तितले इंद्र गडबिडीर वता म्हूण म्हळ्यार देवते येयले आनी असुरांगेल संग्राम लागगे येयले हांगा इंद्र नरनारायणाला वचून तांगेले सहाय्य वर निमगेता तेन्ना नरनारायण म्हणटाचे कसो जाय म्हूण निमगे साह्यम नह क्रियताम म्हाका युद्धांत तुमी सहाय करतावे म्हूण जायता म्हूण म्हणटाचे कडेन नरनारायणांगेल वचून युद्ध करून तो गेलवलो कोण इंद्र थंय एक विशय सांगता मागीर आनी कसो न्ही म्हळ्यार तोच नरनारायणाची अर्जुन आनी कृष्ण जावन आयल्यांची म्हूण म्हळ्यार विशय तशें जावन अर्जुनूय कितले पराक्रमी म्हूण गोतच न्हय इंद्रशत्रू पौलमांक कालखंजरांक कितली की सहस्र संख्येरी संहार कर न्ही मागीर जंब म्हळ्यार राक्षसाल माते बल्लायुधान क्षण मात्रांत कातर न्ही इंद्राल खातीर जावन 60,000 निमात कवचांक युद्धांत जय पावनी खांडवन दहन कर न्ही अग्निदेवा संतृप्ती कर न्ही तान्नीत मत
ಒಟ್ಟು ಜಾವನ ಇಲ್ಲೆಂಚಿ ನಾರಾಯಣಚ ಕೃಷ್ಣಾರ್ಜುನ ಜಾವನ ಇಲ್ಲೆಂಚಿ या युद्धान तुयतानी ओट्ट सची म्हूण म्हळ्यार कशी देवेंद्राल ओट्ट दोग जनान वचून युद्ध कोरून सर्व राक्षसांक निर्नाम केलेले की तशीची तुमगेल सैन्य निर्नाम जातले म्हूण सांगून म्हाका दिसता. तशी भीष्म सांगतरस मेगेल उत्तर ऐक ना मे खंडित सांगता तुमगेल विनाशकाला गेला एक एक कवर वर्णाची तश जावन तुका न्ही कशी सांगचे म्हूण म्हाका कळना. एक कसं न्ही म्हूण म्हळ्यार तुका तूं आमी सांगेल पुरो तूं आयकना 3 जनान सांगेल मान तूं आयकुचें कोण म्हूण म्हळ्यार एकलो सुतपुत्र कर्ण, दोनीचो शकुनी, तिनीचो तुगेल भाव दुशासन आनी कसं सलही दिता त्या मात्र तूं घेता शिवाय आमी सांगेल तुका ऐकना. तू कसले ऐकपणा म्हणटना कर्णा कोपयल के म्हाका सुतपुत्र म्हणतवे तूं इतलो वयोवृद्ध असं वाच्य उतर उलट समवे तुवा आम सुतपुत्र जावनाच्या पुरो जाल्यार मेगेल धर्म क्षत्रिय धर्म न्हय हांव धर्मा तुकून च्यूत जाल्ला बे म्हाका कसले तूं अवहेळन करता कसले दोश केला बावे दोश आशिल्ले जाल्यार दुर्योधन म्हाका लागीं करता आशिल्ले ना न्हय. तशी तूं एक उतर आयका आवय आजी हांगा प्रतिज्ञा करता कसले म्हूण म्हळ्यार मेगेले पर जावन मेगेले येद्राक पर जावन मेगेले येद्राक कोण कोण सकड युद्ध राबता तांकां पुरे जनाक हांव संहार करतात आनी थंय पांडव बी मेगेले येद्रा आयलींच म्हणजे तांकां संहार करून सिद्धाव म्हूण सांगून कर्ण भिष्माक सांगतकय भिष्मा लागीं आनी म्हणटकय धृतराष्ट्राक कसल काम कोरका तें हांव करता. धृतराष्ट्राकच तागेले अन्न खाल्लेले तागेले पुत्तान म्हाका अंगदेशा राय केल्ले म्हणटना हांव कृतज्ञ जावनस म्हूण म्हणटा. भीष्म धृतराष्ट्राले सांगतकी पळय ह्यो कर्ण भारी जंब कोचिता पांडवांक संहार करता म्हूण सांगून अर्जुनाले येद्रा राबू जातल कय बे हाका जाल्यारी त्या गंधर्वांगेल उठ युद्ध जाता तुगेल पुत्ता तांणी बंधना घालतना आनी सोडवान हाडक आशिल्लें न्हय अर्जुनान कसले सोडवान हाडली तांकां. तशी पळय सगळो दीस ते कर्णाक अवलंबन केला की म्हूण लेखुका तुगेल पुत्तान तशी कर्णाल सलहे प्रकार ताणें काम करचें आपळिलां न्हय. कर्णान सांगिल तशी ऐकत शिवाय विंगड तागेल म्हळेल तागेल बुद्धी तो दाखयना. तेश जावन पळय हांव मस्ती सकट विशय पळयला पुढे गोग्रहणा खातीर विराट राजधानीक चमकललो मत्स्य देशांत राजधानीक तेदना अर्जुनान कितले सकट पराक्रम दाखयला तेंय तें ताका वतना ते विसरले वे. तशी तुगेल पुता दुर्योधना गंधर्वान बंधना घालतना सोडवा येईल कोणें भीमसेनू अर्जुनू नकल सहदेवान न्हय ताका सोडोन घेवचें जाल्ला बे की कर्णान सोडोन हाडला ना न्हय म्हूण न्ही सांगतरस हें आयकतना धृतराष्ट्र वापास संजया लागीं प्रश्न करता. तशी भीष्मान द्रोणान धृतराष्ट्रा मस्त सकडी ही तोक्ती सांगला धृतराष्ट्र कसले ऐकना म्हणटनात आनी कसल कोरका त्या न्हू कोरका ताजे खातीर धृतराष्ट्र त्या वेळाक संजयाला कसं की निमगितो ताका म्हूण पयलीं दिसा पळया कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.